भाजप सरकारने मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवले असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर उद्या दिल्लीमध्ये हरल्यानंतर सुद्धा असंच रडगाणे घातील असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय। आज सुद्धा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढले, एकूण 5 वर्षात 32 लाख आणि 5 महिन्यामध्ये 40 लाख मग मतदार आले कुठून? आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिली की प्रत्येक वेळेला चुटकुला, तुम्हाला लोकशाहीची तुम्ही जी काही हत्या केली ती थट्टा वाटते, तो विनोद वाटतोय। ईव्हीएम मुळे ह्या आमचा आक्षेप आता आजच्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम हा नव्हताच, तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवलेत। कारण फार वर्षांपूर्वी सेशन आपले निवडणूक आयुक्त होते, मुख्य निवडणूक आयुक्त, आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने तिकडे गेलो, मंत्रालयात भेट झाली। त्यांना म्हणून तुम्ही तपासा, तुमची टीम नेमा, त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते का हे का आता उद्या 8 तारीख ना, उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमकय तमकय। हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे, त्याला काही अर्थ नाही। जनता जनार्दन सर्वस्व आहे, ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात। आणि हे बाकीचे जण त्याला काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करतात।